चहा घे. राधिका एवढा मस्त झालाय एकदम. हो ना, आईनी केलाय खास नागपुरी पद्धतीचा गणपतीत सगळ्यांना देण्यासाठी. नाही सणवार म्हटलं ना की तुमचं बायकांचा उत्साह तर अजूनच वाढतो. हाऊ सण असतातच त्याच्यासाठी. हाऊ खरेदीन रोष नाही. खरेदीवरनं आठवलं, काल तू आणि रेवती मॉलमध्ये शॉपिंगला गेला होता का? तुम्हाला कसं कळलं? माझं सगळीकडे लक्ष असतं राधिका. अगं, गंमत केली. मला कसं कळलं म्हणजे मी मीटिंग वरून बाहेर पडत होतो आणि अचानक तुला आणि रेवतीला मी त्या मॉलमध्ये जाताना पाहिलं म्हणून कळलं. हो का? मग काय केलं शॉपिंग? ते तू काय करणार म्हणा, रेवतीनंच केलं असेल नाही का? हा तेच ते जीन्स कुर्ता रेवतीने घेतलंस. वाटलंच मला. तसंही कुठलाही खर्च करताना तू मला विचारल्याशिवाय करणार नाही याची खात्री मला. काय काय झालं? अशी गप्प का झालीस अचानक? राधिका, तुला असं वाटतं का की तुझ्या नवऱ्याचं तुझ्याकडे लक्ष नाहीये? असं नाही. माझं सगळीकडे लक्ष असतं. मी बोलून नाही दाखवत एवढंच. माझ्या मनात सतत तू, अथर्व, आई बाबा यांचेच विचार असतात. असं काय बोलून राहिलात? मला काय हे माहिती नाही का? मला माहिती आहे सगळं. पण बरं झालं आज तुम्ही हे बोलला. आणि कुठल्या बाईला नाही आवडणार आपल्या नवऱ्याचं आपल्याकडे लक्ष आहे. आणि तसं इतके दिवसात माझं दुर्लक्षच होत होतं असंच म्हणायचंय ना तुला राधिका? नाही नाही, बरोबर आहे. असंच होत होतं, पण जे झालं ते झालं राधिका. तो भूतकाळ होता. आता परिस्थिती बदलली आहे की नाही? खरंच आता परिस्थिती बदलली. ठीक आहे. चला, आपल्या नागपुरी चिवड्यानं मला फ्रेश व्हायला सुद्धा संधी दिली नाही. बरं, तो चहा जरा गार झाला तेवढं गरम करून देशील? मी फ्रेश होतो. 1-2 ईमेल्स पण करायचे. आलोच मी. किती विश्वास आहे यांचा माझ्यावर. मी मात्र यांना न सांगता सिंगापूरला जाऊन राहिले. यांना काही न सांगून मी चूक तर करत नाहीये ना? चल बाई राधिका, जाऊ. खाल्ला का चिवडा गुरुनाथ ना? आवडला का त्याला? हा बर झालं. चल. अय राधिका, राधिका का कुठे तंद्री लागून राहिली तुझी? आई, ते सिंगापूरचं काय नका तो. आई, मी काय म्हणून राहिले, यांना आपण ते सिंगापूरचं सांगूया ना? हा, मला आता खोटं बोलणं शक्य नाही. सांगू ना आई? बापा बापा बापा, हा विचार करून आली का तू? आई, मग काय करू? खाऊन बरं तू असं विचार. आपलं ठरलंय ना सरप्राईज द्यायचं. मग कोणाला काहीच बोलायचं नाही, काही होणार नाही. नाही पाय राधिका, काय जर तू एकदम चिडलाच ना तर त्याला माझं आणि यायचं नाव सांग. काय होणार? यापुढे काही नाही. शांत. आपल्याला जायचंय ना ग विसर्जनाला. हो आई. चाल मग तयारी कर ना. हा, घेते ना. टीव्ही बघू दे प्लीज. काय एवढं बघतेस तू? इम्पॉर्टंट प्लीज डिस्टर्ब नको करू. हॅपी आज. काय झालं आता? मला नवीन फोन मिळणार आहे. व्हॉट? अरे यार, तू गॅरी अंकलला किती लुटतेस ना? ते बिचारे गॅरी अंकल. तू लुटतेस आणि तू थांबतच नाहीस. एकदा जे सुरू हो तू बिचारे गॅरी अंकल. ओ माय गॉड. तू लुटत होतीस तेव्हा मी नाही लुटत.
तुझे गॅरी अंकल तू लुटतेस मला, म्हणजे तुला काहीच फायदा नाही झालाय हा या सगळ्या. ओ माय गॉड, तू इथे गॅरी अंकल करतेस आणि तिथे तुला उठत्या लागतायत. मी सांगे की तू नाहीये तिथे, त्यांचा फोन येतो. ओ नाही 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 ओके 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 बापरे नाही गॅरी अंकल. ऐक, आत्ता मला विसर्जनाला जावं लागतंय. कसलं विसर्जन? ऐक ना, गणपतीचं विसर्जन. काही काय बोलतेस मूर्खासारखं? पण विसर्जन म्हणजे आपण मोबाईल नाही घेणार आहे? असं म्हणालो का मी? तेच सांगायला फोन केलाय ना. आधी विसर्जन करतो आणि मग त्याच्यानंतर मोबाईल घ्यायला जाऊया. ओके ठीक, मग आलास की सांग मला, आपण जाऊया. आलाच की कॉल करते. सगळ्यांसमोर राजरोजपणे जाता येणार आहे का आपल्याला? चला सणाला मोबाईल घ्यायला जाऊ म्हणून. काही काय बोलते? मग कसा घेणार आहेस मोबाईल? बच्चा, तेच सांगायला फोन केलाय की नाही तुला? ऐक माझा. सोसायटीचा गणपती घेऊन हे सगळे बहुधा MG रोडने जातील विसर्जनाला. तू एक काम कर, करमरकर चौकामध्ये वाट बघत राहा माझी. म्हणजे मी यांना कल्टी देतो आणि तुला तिथे भेटतो. मग आपण जाऊया मोबाईल घ्यायला. आज दुकानही उघडी आहेत की नाही बघावं लागेल. पण मी एकटी काय करू उभी राहून करमरकर चौकात? बच्चा, आता कर ना काहीतरी टाइमपास कर ना ईशासोबत. मी यांना कल्टी देतो आणि येतो तिथे करमरकर चौकात. मग आपण जाऊया. ओके, बाय. अरे हॅलो, ऐक ना. इशी ऐक ना, चल आपल्याला बाहेर जायचं. बाहेर आत्ता? हा, हे बघ विसर्जन चालू आहे, भयानक गर्दी असते. मी नाही नाहीये गर्दी. चल चल ऐक ना, चल 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 प्लीज 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 चल, पण छान रेडी हो पटकन. चलो चलो चलो. गुरु, आलो बाबा. काय आलो? चल लवकर. हा, तय कळत नाही तुझं. हे घे, हे कॅरी बॅग. कशासाठी? अरे निर्माल्यासाठी. हा. आणि हा निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य टाकत असताना बॅग काढून घ्यायची. हो. कळलं ना? हो. बरं, आपली ही कुठे सुनबाई? सुनबाई, हे राधिका, सुनबाई. आले, अगे चल, मिरवणुकीला उशीर होतोय. येऊन राहिले ना बाबा. काय करते? बाबा पहा ना, हा अथर्व ऐकूनच नाही राहिला. हट्ट करून राहिला, त्यालाही यायचंय. अगं पण राहू दे ना. मी आहे, मी पाहते सगळं तुझं. पण आई, मला काही कळत नाही का? त्याला ती अलर्जी येते ना गुलालाची, म्हणून नाही घेऊन जाऊन राहिले. पण ते का ते मी आहे ना तुझा. फटाफट चला चला. बरं बरं, चला, ठीक चला, आहे, चला. आव, हं. तू मोबाईल इथे ठेवा बरं. नाही मला फोन लागेल. मला ऑफिसचे काही फोन आले तर कसं ना? नको काही चोरीगिरी झाला तर. नाही, मी जपून ठेवतो ना. आता पुढच्या खिशामध्ये ठेवून दे हो, बरं. हो. हा, अगं ते लहान वर- आहे का तो? तसं नाही म्हणजे. चला चला, उगाच वेळ घालवतो. चल, चल, चल. चल 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 बरं, ठीक आहे. आई, तो उठला ना, हा. त्याला खायला द्या बरं. हा. आणि जर समजा खाल्लं नाही तर दूध द्या त्याला. हा, चालेल ना? तू जा ना. हो, किती जाऊन राहिले. एक 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 सांगत आता गेले ते पुढे. हो, एक गप आहे, मला फोन देशील ना? फोन दे त्याला. फोन दे ना, गप्प बस. मला फोन. नाही मला फोन देणार यार. तुझ्यासारखे गुरु अंकल नाही आहेत माझ्याकडे. दाही बोटार फोन देता का बस. अरे तू लागला यार. गप्प बस. प्रॉब्लेम काय सनाया? ऐक, तू माझ्यासोबत अख्खी येतेस की फक्त फोन घेऊन जाऊ? एक्झॅक्टली तुला म्हणून फक्त फोन साठी हवी आहे. ते गुरु अंकल होते की तुझ्याकडे बघत पण नाही यार. अगं नाही असं काही. ऐक ना, ऐक प्लॅन तर ऐक. शॉपिंगला जायचंच आहे ना, आपण तुझ्यासाठी पण घेऊ ना 2 टॉप. ओके ओके ओके. मी येते हा.